श्री गुरुभ्यो नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, मी रवींद्र अनगळ गुरुजी आपल्या पूजा अर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मागचे 2 भाग पाहिल्यानंतर अनेक यजमानांनी विचारलं की गुरुजी याला अधिक महिना म्हणतात, तुम्ही सांगितलं, पुरुषोत्तम मास म्हणतात ते सांगितलं, विष्णूचा महिना ते सांगितलं, पण या धोंड्याचा महिना का म्हणतात ते जरा आम्हाला सांगा. तर लक्षात घ्या की हा जो अधिक महिना आहे, हा अधिक महिना हा चांद्रमास आणि सौर मास यांचा मेळ घालण्यासाठी तयार केलेला महिना आहे शास्त्रकारांनी. तर ह्या कार्यामध्ये ह्याला मलमास असे म्हणतात आणि ह्या महिन्यामध्ये कुठलेही मंगल कार्य करत नाही, उपनयन संस्कार नाही, लग्न संस्कार नाही किंवा 65, 71, 75, 80 अशा काही कर्म करत नाही, यज्ञ होम करत नाही, यरण शांती करत नाही, कुठले शांती कर्म करत नाही, त्यामुळे काहीच करत नाही. आणि हा अतिरिक्त महिना आहे, म्हणजे हा काहीच न करत असल्यामुळं हा दगड असं म्हणतात. लोक म्हणतात दगड, जडत्व म्हणतात. आणि हा जडत्व असल्यामुळं लोकांना हा काय दुष्काळात 13वा महिना असायला का काय असे काही लोकांना वाटतं. म्हणून हा दगड म्हणजे काहीच न करणाऱ्या व्यक्तीला आपण दगड म्हणतो. काय दगडासारखा बसला, काहीतरी काम कर की जरा, आपण म्हणतो असं. तर त्याला असं समजून ह्या अधिक महिन्याला धोंड्याचा महिना असे नाव पडलं. आणि विशेष म्हणजे जावयाला ज्या वेळेला बोलवतात घरी आणि जावयाचं पूजन करताना सुद्धा, पूजन झाल्यानंतर त्याला जे भोजनासाठी आमंत्रित केलं जातं, त्या भोजनासाठी सुद्धा धोंडेच केले जातात, पुरणाचे धोंडे केले जातात. म्हणून याला धोंड्याचा महिना असे म्हणतात. सज्जनो, मागच्या भागामध्ये आपण अधिक मासाची जी मुख्य देवता आहे, राधा पुरुषोत्तम देवता, त्या देवतेची स्थापना कशी करायची, त्याचं पूजन कसं करायचं आणि नंदादीप स्थापना कशी करायची हे आपण पाहिलं. आज आपण अधिक महिन्यामध्ये जावयाचे पूजन कसे करायचे या संदर्भात काही माहिती घेऊया. सज्जन हो, शास्त्रवचनानुसार जावई हा नारायण म्हणजे विष्णू समान असतो. आणि ह्या पुरुषोत्तम मासामध्ये विष्णूच्या पूजनाला महत्त्व दिल्यामुळे जावया नारायणासमान, पुरुषोत्तमासमान, विष्णू समान असल्यामुळे त्या जावयाचं पूजन केलं म्हणजे विष्णूचं पूजन केल्यासारखं आहे, जे विष्णूचे पूजन केल्याचं पुण्य मिळतं अशी श्रद्धा आहे. म्हणून जावयाचं पूजन आणि मुलीचं पूजन या दिवशी प्राधान्याने करतात. आता जावयाचं पूजन, मुलीचं पूजन करण्यासाठी काही दिवस पण सांगितले बरं का. यामध्ये शुक्ल आणि कृष्ण पक्षातली अष्टमी सांगितली, नवमी, द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या किंवा कृष्ण चतुर्दशी, त्याचप्रमाणे वैधृत योग, व्यतिपात योग, हे महापर्व चांगले मुहूर्त सांगितलेले आहेत. आता समजा या वेळेला जावयाला वेळ नसेल, कारण आता नोकरी धंद्याच्या व्यापामुळं जावयाला वेळ नसेल, सासऱ्याला वेळ नसेल, तर जावयाच्या आणि मुलीच्या सोयीने, सासऱ्यांच्या सोयीने कोणत्याही शुभ दिवशी ज्या वेळेला तुमच्या मनात पुरुषोत्तमाविषयी श्रद्धा निर्माण होईल त्या वेळेला तुम्ही पूजन करू शकता. ज्या दिवशी पूजन करायचं आहे त्या दिवशी जावयाला आणि मुलीला बोलवावं. बोलवताना जावई आणि मुलीला दारात येण्याच्या अगोदर दारात थांबून त्यांच्या दोघांच्या पायावरती अर्ध दूध आणि अर्ध पाणी एक असं वाटीमध्ये घेऊन, फुलपत्रामध्ये घेऊन ते दूध आणि पाणी त्या दोघांच्या पायावरती असं शिंपडायचं. जे काही तुमच्या शक्य असल्यास भात किंवा तुकडा असा ओवाळायचा, म्हणजे दृष्ट काढायचे, काय दोष लागू नये म्हणून. आणि मग त्या जावयाला आणि त्या मुलीला घरामध्ये घ्यायचं. ज्या ठिकाणी पूजन करणार आहे त्या ठिकाणी सर्व जागा अर्थातच गोमूत्र आणि तुळशीपत्राच्या पानाने स्वच्छ करायचे. एका चौरंगावरती जावयाला, दुसऱ्या चौरंगावरती मुलीला बसवायचं. त्याच्या अगोदर जमिनीवरती रांगोळीचं स्वस्तिक काढायचं दोन्ही चौरंगाच्या खाली.
दोन्ही चौरंगाच्या वरती स्वस्तिक काढल्यानंतर चौरंगावरती पुन्हा एक चांगल्या प्रकारे वस्त्र टाकायचं, रेशमी वस्त्र टाकायचं आणि त्याच्यावरती त्या जावयाला आणि मुलीला बसवायचं. बसवण्याची पद्धत अशी की जावयाच्या डाव्या बाजूला तुमच्या मुलीला बसवायचं. कारण नियम असा आहे, ज्या वेळेला पूजा कर्म केले जाते तेव्हा पूजा कर्म करताना पत्नी ही पतीच्या उजव्या बाजूला असते आणि ज्या वेळेला जावई म्हणजे स्वतःचं पूजन आपण करून घेतो किंवा आहेर देताना किंवा जेवताना वगैरे ठिकाणी पत्नी ही पतीच्या डाव्या बाजूला बसते. या नियमानुसार त्यांना असं बसवायचं. त्यानंतर शास्त्राप्रमाणे गंध वगैरे लावायचं, आचमन विधी करायचा सासऱ्याने आणि आचमन विधी करून देशकाल विचार करून शक्य असल्यास हे मंत्र म्हणा, नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणून जाव्याला नमस्कार करायचा. त्याच्यानंतर हातामध्ये अक्षता घेऊन मनोमन महाविष्णूचं स्मरण करून संकल्प करायचा. काय संकल्प करायचा तर मम त्रयं स्त्रीशत देवतात्मक विष्णुरूपी सहस्रांशु श्री पुरुषोत्तम प्रीतिद्वारा निखिल पाप प्रशमपूर्वकं पुत्र पौत्रयुत धनधान्य क्षेम समृद्धी लोकद्वय सुखहेतु पृथ्वीदान फलप्राप्त्या अपूपछिद्र समसंख्यवर्ष सहस्रावधी स्वरलोक निवासादि कल्पोक्त फलसिद्ध्यर्थं पुरुषोत्तम मास प्रयुक्तं जामातुः पूजनं करिष्ये तथा जामात्रे अपूपं दानं करिष्ये निर्विघ्नता सिद्ध्यर्थं सद्गुरु गणेश स्मरणं करिष्ये असं म्हणून अक्षरा तामणामध्ये हातावरनं पाणी सोडून द्यायचं. त्यानंतर मनोमन गणपतीचं स्मरण करायचं. तुम्ही गुरुमार्गात असाल सद्गुरूंचं स्मरण करायचं आणि त्यानंतर प्रत्यक्ष पूजनाला सुरुवात करायची. सर्वप्रथम चांगल्या कोमट पाण्याने दोघांचे एका गंगाळामध्ये किंवा ताटामध्ये पाय धुवायचे. नंतर पायावरती छानपैकी अष्टगंधाने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढायचं. त्याच्यानंतर स्वस्तिक काढल्यानंतर त्यांना जावयाची पूजा करायची, जावयाला वस्त्रदान करायचं, हातामध्ये जावयाच्या विडा द्यायचा, दक्षिणे द्यायची, मुलीची ओटी भरायची, तिला साडी भेट द्यायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका ताम्हणामध्ये 33 अनारसे ठेवायचे. आता 33च का ठेवायचे तर त्याला काय संदर्भ काय आहे तर एकूण आपण 33 कोटी देवता म्हणतो, पण 33 कोटी हा जो आहे ते संख्यावाचक नाहीये, तर कोटी म्हणजे प्रकार. तर 33 प्रकारच्या देवता सांगितल्या, म्हणजे अष्टवसु, 12 आदित्य, एकादश म्हणजे 11 रुद्र आणि प्रजापती आणि अग्नी अशा म्हणजे 33 देवता आहेत. या 33 देवतांच्या प्रित्यर्थ 33 अनारसे नाही मिळले तर कोणी म्हैसूर पाक देतो, तेही नाही मिळलं तर कोणी बत्तासे देतो, तेही नाही मिळलं तर कोणी खारीक किंवा सुपारी देतो. जे तुम्हाला शक्य असेल ते जावयाला काय करायचं दान करायचं. कसं करायचं तर एका चांदीच्या किंवा तांब्याच्या, तेही शक्य नसल्यास एखाद्या नवीन स्टीलच्या ताटामध्ये हे सर्व 33 अनारसे ठेवायचे. 33 अनारसे ठेवून त्याच्यावरती एक तांब्याचं किंवा जे तुम्हाला शक्य असेल त्या धातूचं निरंजन ठेवायचं. ते निरंजन प्रज्वलित करायचं. सर्वप्रथम आपल्याला त्या ताटासहित द्यायचं आहे, म्हणून त्या ताम्हणाला हात लावून ते ताम्हण मी दान करतोय या उद्देशानं ताम्हणाच्या दानाचा मंत्र म्हणायचा. कोणता मंत्र आहे ते तुम्हाला मी आता सांगतो. परापवाद पैशून्यात भक्षश्च च भक्षणात पापं गात्रोस्थितं ताम्रपात्रदानात् प्रणश्यतु. अशा प्रकारे तो मंत्र म्हणायचा. त्या ताम्हणाला हळदी कुंकू फूल अक्षता वगैरे व्हायच्या. त्याच्यानंतर
तो दिवा अनारसे ठेवायचे, अनारसे ठेवून त्याच्यावरती दिवा ठेवायचा. आपल्याला प्रथम त्यांना अनारसे दान करायचे आहेत. म्हणून अनारसे दान करायचा तो मंत्र म्हणायचा. त्याला म्हणतात अपूपदान मंत्र. तो काय म्हणायचा? विष्णुरूपी सहस्रांशो सर्व पाप प्रणाशन अपूपान्न प्रदानेन मम पापम व्यपोहतु. अशा प्रकारे अनारसे दानाचा मंत्र म्हणायचा. असा मग अनारसे दान करायचे. त्याच्यानंतर मग दिवा प्रज्वलित करायचा. त्या दिव्यावरती फुलवात लावायची, तुपाची फुलवात 2 वाती लावायच्या आणि त्यामध्ये तूप घालून तो दिवा प्रज्वलित करायचा. त्यासाठी काय मंत्र आहे? तर दीपो ज्ञानप्रदो नित्यं देवतानां प्रियः सदा दानेन अस्य भवे सौख्यं शांतिस्तत्वांछितं फलम्. अशा प्रकारे हे सर्व देऊन जावयाच्या आणि मुलीच्या हातामध्ये ते संपूर्ण ताट त्यांना द्यायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणायचं. त्याच्यानंतर मग सगळं पूजन झाल्यानंतर एक परिभर पाणी हातामध्ये घ्यायचं आणि म्हणायचं अनेन विष्णू स्वरूपेन जामात्रे पूजन कर्मणा भगवान महाविष्णू प्रियता असं म्हणून तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं. या प्रकारे मी जावयाचं पूजन करायचं, जावयाला वस्त्रदान वगैरे करायचं, जे काही शक्य असेल, आपली ऐपत असेल त्याप्रमाणे जावयाचं पूजन करायचं. या काळामध्ये जावयाने सुद्धा आपल्या सासऱ्याची मनस्थिती, आपल्या सासऱ्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन जे काही दान असेल ते स्वीकारायचं. अमुकच द्या, ह्याच गोष्टी द्या, त्याच गोष्टी द्या म्हणून सासऱ्यांना किंवा सासू सासऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये. आता हल्ली एक गोष्ट खूप जास्त प्रमाणात दिसते ती अशी की जावयाचं पूजन सासू सासरे आपल्या प्रमाणे करतात ते ठीक आहे. आता जावयाने सुद्धा वेगळीच मागणी चालू केली. मला अमुक सोनं पाहिजे, मला अंगठी पाहिजे, मला दागिना पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला अमुक अमुक वस्तू पाहिजे. आणि ते सासऱ्यासाठी सासऱ्याकडे त्या वस्तूचा हट्ट धरतात, सोने नाण्याचा हट्ट धरतात. आणि आत्ताच्या काळामध्ये जर सोन्याचे भाव बघितले तर सर्वसामान्य सासऱ्याला सासूबाईंना ते शक्यच नाहीये ते खरेदी करणं. आणि त्यामुळे मग तो सासूचा जावई रुसून बसला असं होतं मग. मग तसं न करता जावईंनी सुद्धा आपल्या आत्ताच्या महागाईच्या परिस्थितीची जाण ठेवून सासऱ्यांना सुद्धा अमुक अमुक वस्तूच द्या, अमुक अमुक दागिने करा, अमुक अमुक द्या म्हणून कोणत्याही गोष्टीची जबरदस्ती करू नका. तरच त्या सासऱ्यांनी श्रद्धापूर्वक केलेल्या पुरुषोत्तमाचा आशीर्वाद मिळावा. म्हणजे प्रत्यक्ष तुमच्यामध्ये त्यांनी नारायण बघितले आणि तुमच्या पत्नीमध्ये त्यांनी लक्ष्मीचं रूप बघितलेलं आहे. मग असं पूजन त्यांनी केल्यानंतर तुम्ही जर हट्ट धरून अमुकच द्या अमुकच द्या असं जर बसून राहिले तर ते योग्य होणार नाही. म्हणून जावयाने सुद्धा अमुक अमुक वस्तू द्या, हटून बसू नये. अशा प्रकारे तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जावई पूजन तुम्ही करू शकता. हा सर्व भाग आपण श्रीकृष्णाच्या चरणी समर्पण करूया. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. आपल्याला कसा भाग वाटला अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. शुभं भवतु.